नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी आता एक अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी आता माहिती दिलेली आहे. ओके, विशेष म्हणजे की यावेळी तिसऱ्यांदा कर्जमाफीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काही नवीन अटी लागू करण्यात आलेल्या आहेत. ओके, म्हणून हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्याने शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या योजनेत कोण पात्र आहे, कोणाला किती कर्जमाफी मिळणार, कोणत्या शेतकऱ्यांना फक्त 50,000 पर्यंतच लाभ मिळणार आहे आणि 5.75 लाख वंचित शेतकऱ्यांबाबत सरकारने काय निर्णय घेतलेला आहे याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. ओके, आता जी पहिली अपडेट आहे याविषयी जर सांगायचं झालं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी म्हणजेच कधी 2017, 2020 आणि 2026 अशा 3 वेळा कर्जमाफीचा लाभ घेतला असेल, ओके, म्हणजे 2017 साली, 2020 साली, 2026 साली, त्यांच्यासाठी आता विशेष अटी लागू असणार आहेत. ओके, अशा शेतकऱ्यांना यावेळी जास्तीत जास्त 50,000 पर्यंतच कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. ओके, आणि जर त्यांच्या कर्जाची रक्कम 50,000 पेक्षा जास्त असेल तर उर्वरित रक्कम त्यांना स्वतः भरावी लागणार आहे. इथे तुम्ही वाचूसुद्धा शकता. ओके, आता जी उरलेली रक्कम आहे, उर्वरित रक्कम, त्यांना आता बाकीची स्वतःच भरावी लागणार आहे जर त्यांच्या कर्जाची रक्कम 50,000 पेक्षा जास्त असेल तरच. ओके, आणि ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत मुदत देण्यातसुद्धा आलेली आहे. ओके, इथे सुद्धा लिहिलेलंसुद्धा आहे, मी वाचूसुद्धा शकता तुम्ही. ओके, आता या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे ते आपण पाहूया. ओके, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ओके, ज्यांचे कर्ज 2 लाखांपर्यंत आहे अशा सर्व पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. सरकारने असेही स्पष्ट केले आहे की शेतकऱ्यांना मदत करताना बँकिंग व्यवस्थेचे संरक्षण करणेही आवश्यक आहे. त्यामुळे काही अटीसुद्धा ठेवण्यात आलेल्या आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे सुद्धा सांगितले आहे की 99.9% प्रकरणांमध्ये या अटी शेतकऱ्यांसाठी अडथळा ठरणार नाहीत, म्हणजे त्यांना काय असं जास्त नुकसान होणार नाही. ओके, म्हणजे शेतकऱ्यांच्या विरोधात जास्त काही असा निर्णय घेतला जाणार नाही. ओके, आता योजना कधी सुरू होणार याबद्दल आपण बोलूया. ओके, आता याबद्दल जर सांगायचं झालं तर सध्या विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे योजना तातडीने लागू करता येणार नाही. आचारसंहिता 18 जून 2026 रोजी संपणार आहे. त्यानंतर 20 जून 2026 पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू होणार आहे आणि सरकार लवकरच योजनेची सविस्तर नियमावली आता जाहीरसुद्धा करणार आहे. ओके, आता या योजनेतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे की या योजनेसाठी राज्य सरकार तब्बल 36,585 कोटी खर्च करणार आहे. ओके, आणि या योजनेचा लाभ सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. योजनेअंतर्गत 2 लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे आणि जमिनीच्या क्षेत्रफळावर कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही आहे. म्हणजेच काय, म्हणजेच लहान, मध्यम आणि मोठे सर्व पात्र शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतील. ओके, आता पात्र कर्ज कोणते असेल ते आपण पाहूया. ओके, आता याविषयी सांगायचं झालं तर 1 एप्रिल 2000, ओके, म्हणजे पात्र कर्जदार, ओके, म्हणजे कोणाकोणाला कर्ज जे आहे, पात्र कर्ज कोण कोण असणार यामध्ये ते आपण बघूयात. आता 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेले पीक कर्ज, ओके, ज्या शेतकऱ्यांनी या कालावधीत घेतलेले पीक कर्ज असतील या योजनेसाठी ते पात्र राहणार आहेत शेतकरी मंडळी. ओके, आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले कर्ज विचारात घेतले जाणार आहेत. ओके, यावर अजून निर्णय व्हायचा आहे. ओके, आता योजनेतील 3 महत्त्वाचे घटक आहेत ते आपण समजून घेऊयात. ओके, आता याविषयी सांगायचं झालं तर ज्या शेतकऱ्यांचे एकूण थकीत कर्ज 2 लाखांपर्यंत आहे त्यांचे संपूर्ण कर्ज माफ केले जाणार आहे. दुसरा घटक म्हणजे वन टाईम सेटलमेंट, म्हणजेच काय, OTS. ओके, आता ज्या शेतकऱ्यांचे कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना 2 लाखांपेक्षा
जास्तीची रक्कम स्वतःच भरावी लागेल. ओके. त्यानंतर सरकार त्यांच्या खात्यात 2 लाख जमासुद्धा करेल. ओके. तिसरा घटक म्हणजे प्रोत्साहनपर लाभ. ओके. आता ही गोष्ट तुम्ही नीट बघून घ्या. ओके. आता ज्या शेतकऱ्यांनी 2022-23, 2023-24 किंवा 2024-25 या कालावधीतील कोणत्याही 2 वर्षात वेळेवर कर्जफेड केली असेल, ओके, त्यांना 50,000 प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे. आणि आता 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ओके. त्याबद्दल जर सांगायचं झालं तर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019चा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना यावेळी फक्त आणि फक्त 50,000 पर्यंतच कर्जमाफी मिळणार आहे. यापेक्षा जास्त कर्ज जर असेल शेतकऱ्यांकडे, ओके, तर उर्वरित रक्कम त्या शेतकऱ्यांनाच स्वतः भरावी लागणार आहे. आणि आता लाखो शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमीसुद्धा आहे. ओके. आता 2017 आणि 2019च्या कर्जमाफीतून वगळलेल्या सुमारे 5.75 लाख शेतकऱ्यांचा या योजनेत समावेश करण्याचा जो प्रस्ताव आहे ते तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेले आहेत. ओके. परत ऐका नीट एकदा. 2017 आणि 2019च्या कर्जमाफीतून वगळलेल्या सुमारे 5.75 लाख शेतकऱ्यांना या योजनेत समावेश करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेले आहेत. आणि या निर्णयामुळे सुमारे 1400 कोटींचा अतिरिक्त आर्थिक भारसुद्धा पडू शकतो. मात्र अद्याप अंतिम निर्णय जाहीर झालेला नाही आहे. जेव्हा होईल तेव्हा मी नक्कीच तुम्हाला नवीन व्हिडिओ बनवून सांगेल. ओके. आता पात्रतेच्या काही महत्त्वाच्या अटी आहेत त्या आपण पाहूया. ओके. आता इथे आम्ही अटी लिहिलेल्या आहेत. ओके. हे तुम्ही पाहू सुद्धा शकता, वाचू सुद्धा शकता. ओके. आता तुम्ही 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 दरम्यान पीक कर्ज जर घेतलेले असेल तर ते बरोबर आहे. ओके. ते पीक कर्ज घेतलेले असावे, ती पहिली अट आहे. ओके. तुमचे कर्ज 30 सप्टेंबर 2025पर्यंत थकीत असावे. ओके. 31 मार्च 2026पर्यंत कर्जाची पूर्ण परतफेड झालेली नसावी. तुम्ही आयकरदाता नसावा. तुम्ही आमदार, खासदार किंवा सरकारी कर्मचारी नसावा. ओके. तुमचे मासिक उत्पन्न 25,000 पेक्षा जास्त नसावे. आणि शेतकरी मंडळींनो, या सर्व अटी होत्या. ओके. ज्या अटी आहेत पात्रतेच्या त्या मी तुम्हाला सांगितल्या आहेत. तुम्ही 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 दरम्यान पीक कर्ज घेतलेले असावे. तुमचे कर्ज 30 सप्टेंबर 2025पर्यंत थकीत असावे. ओके. आणि 31 मार्च 2026पर्यंत कर्जाची तुमची परतफेड झालेली नसावी. ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही आयकरदाता नसावा. ओके. आणि तुम्ही कुठला काही सरकारी कर्मचारी, खासदार, आमदार नसावे. आणि तुमचे मासिक जे उत्पन्न आहे ते 25,000पेक्षा जास्त नसावे. ओके. तर शेतकरी मंडळींनो, ही होती आजची सर्वात मोठी कर्जमाफी अपडेट. ओके. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. ओके. आणि तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासनसुद्धा दिलेले आहे की मागील कर्जमाफी योजनांमध्ये वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ देण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहील. ओके. आणि अशाच शेती, कर्जमाफी, पीक विमा, PM किसान आणि सरकारी योजनांच्या ताज्या अपडेटसाठी माझे बडी नावाचं चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.